सुतार यांना थोडासा कुठेतरी ब्रेक दिला गेलाय, त्यांचा देखील पाहुणचार केला जाईल. चला जितेश सुतार आपण कुठे असाल तर आमच्या समवेत वा जॉईन. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही ऑफिशियल पंच, एकीकडनं करण सुतार आणि एकीकडनं आपण पाहतोय गणेश देसले, मॅन फ्रॉम कामन चिंचोटी. यस डेफिनेटली ते देखील आमचे मित्र आहेत. भरपूर स्पर्धा आम्ही एकत्रित खेळत असताना अनेक मैदानामध्ये पोहोचत असतो. आज मात्र मी समालोचकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जोडलं गेलोय आणि करण आणि जर आपण पाहिलं गणेश आज मात्र एकंदरीत ऑफिशियल पंच यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जोडले गेलेत. चला दोन्ही संघाचा 12th मॅन रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर आमच्यापर्यंत लगेच संपर्क साधा. मॅचला होईल इथनं लगेच सुरुवात. दोन्ही संघांना विश यू व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. चला मॅचला होते सुरुवात. पूर्वार्धाच्या इनिंग मध्ये गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेला वा दर्जेदार बॉलच्या हाताने केलाय. लोअर फुलटॉस बॉल फलंदाज पीक करण्यामध्ये थोडासा चुकला आणि सरळ बॉल लेग बायच्या स्वरूपाने यस्त्यांच्या मागे, जिथे मात्र द सेंटर ऑफ अट्रॅक्शन खऱ्या अर्थाने यष्टी रक्षक आहे त्याच्याकडे कुठली चुकी नाहीये आणि पहिलाच बॉल लेग बायच्या माध्यमातून संघाचा झाला इथे श्री गणेशा. बघा क्रिकेटमध्ये एक धाव ही खूप इम्पॉर्टंट असते, मात्र जर आपण पाहिलं ना तर महाराष्ट्राला मिळालेला हा काला दिवस, कारण की 1 एप्रिल 1689 ज्यावेळी जर आपण पाहिलं ना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं आपल्या मेमनाने गद्दारी केली आणि माझा छत्रपती संभाजी महाराज गद्दारांच्या हाती लागला आणि तोच आकडा या धावपलिकेच्या माध्यमातून खेळपट्टीच्या माध्यमातून आमच्या गुणलेखकापर्यंत पोहोचला गेलाय. दुसरा चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 धाबा या दुसऱ्या चेंडूवर देखील संपन्न केलात. एकंदरीत आपण पाहिलं 2 चेंडूचा खेळ झालाय. मिस्टर गोलंदाज सूरजला आपण पाहतोय ज्याने 2 चेंडूमध्ये 3 धाबा खर्च केल्यात. फलंदाजी करत असताना नंदूला आपण पाहतोय आणि त्याच्या समवेत यशला पाहतोय. हो ह्यावेळेला बॅटची आतली केडा स्नेक एज डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हो डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाजाला यावेळेला चले जावचा इशारा दिला गेला असता, मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न चुकला आणि फलंदाज आपल्या घरट्यामध्ये आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये परिपूर्ण पोहोचला गेलाय. या तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा एकच धाव, धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धाव फलक जाऊन पोहोचलाय 4 धाबा. बघा सातत्याने P1च्या षटकामध्ये तुम्हाला पॉवरफुल फलंदाजी ती करावीच लागते, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्याच बॉलवरती तुम्हाला जरी धाबा नाही आल्या ना तरी देखील चांगली धाव फलक्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा लागतो. यावेळेला सबमरीन बघा फलंदाजाने मात्र खऱ्या अर्थाने हा मिस्टॅमिक स्ट्रोक असेल, पडल्यानंतर मात्र या चेंडूवरती मोहरच लागली गेली होती की हा चेंडू सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या मागे. डॉट बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं थोडासा फंबल आणि एक धाबेचा गॅम्बल तो देखील घडला गेलाय. बघा क्रिकेटमध्ये मी सातत्याने म्हणतो ना की तुम्हाला सिंगल डबल धाबा या घेणं खूप गरजेचं असतं. हायवेला ट्रॅफिक असेल ना तुम्हाला गाड्या ह्या गल्लीने टाकाव्या लागतात आणि क्रिकेटमध्ये जर यस मैदानाच्या आतमध्ये जी अपील होती ती उचलून धरले आणि यावेळेला फलंदाज लेग बायच्या स्वरूपात होईल इथे बाद. पहिल्या विकेटचं बदन मिस्टर बॅटर नंदकुमार झालाय बाद.
धन्यवाद टीजे. चला नेक्स्ट बॅटर जरा घाई करा, कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने जरी उन्हाचं सतत देखील आपण पाहतोय आणि पाहिला ना तर प्रत्येक सामना हा 4 षटकांचा खेळवला जातोय. बघा एका षटकामध्ये सामना कोणाच्याही बाजूने कोणत्याही दिशेने कोणत्याही डोक्याने जाऊ शकतो आणि त्यामुळे या स्पर्धेची हीच तर पोहोच पावते आहे ना मित्रांनो, की स्पर्धा शेवटच्या चरणापर्यंत 4-4 षटकाचीच खेळवली जाते. आणि म्हणून ही स्पर्धा आज जर आपण पाहिलं नायगावमध्ये, वसईमध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेत असणारी स्पर्धा आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने सर्व श्रेय दिले गेले पाहिजे या स्पर्धेचे क्रिएटर अर्थात आपण कुंदनजी सुतार आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व सहकारी आणि सर्व कमिटी मेंबर. नितेशला आपण पाहतोय. हो यावेळेला पहिलाच बॉल, काय वेग आहे आणि वेगाबरोबर गतीमध्ये परिवर्तन केलंय. यस, थर्ड अंपायर पर्यंत निर्णय पोहोचवला गेलाय. तिसऱ्या अंपायर आमच्यापर्यंत लगेच पोहोचा. यस, तिसऱ्या अंपायर करणं डिसिजन आहे. ओ यू टी फलंदाज या वेळेला ठरलाय बाद. धन्यवाद डीजे. बघा मैदानाच्या आतमध्ये जे ओपनिंग पेअर गेले होते ना, एकीकडे आपण यशला पाहिलं, एकीकडे नंदकुमारला पाहिलं, ते देखील दोन्ही बॅटर स्वस्तात बाद झाल्यात. प्राइजलेस विकेट आणि आपल्या संघासाठी ही खऱ्या अर्थाने चिंतेजनक बाब असेल. मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट बॅटर अनिल. बघा नितेशने मात्र आल्या पहिल्याच बॉलवरती यशला चले जाऊचा इशारा दिलाय आणि यश बॅक टू दी पवेलियन. बघा मी म्हणतो ना की 4 षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 40+ धावा या ठोकाबाज लागतील. एक फायटिंग स्कोर, एक सन्मानजनक टार्गेट हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सेट करावाच लागेल. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर गोलंदाज आपण पाहतो नितेश. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज, चांगली गोलंदाजी करण्यामध्ये हाही माहिऱ्या आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या गावाला रिप्रेझेंट करत असताना मात्र दर्जेदार खेळ आणि दर्जेदार गोलंदाजी यावेळेला नितेशला देखील करावे लागेल. आता मात्र इथनं स्ट्राईक थोडीशी चेंज केली गेली नितेशने. वा, यावेळेला सरळ बॅटचा वापर, फक्त आणि फक्त सन्मान दिलाय, कारण की अनिलने आल्या कुठलाही बॉल फेस केला नव्हता आणि पहिलाच बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूला फक्त आणि फक्त सन्मान दिलाय. आणि हाच तर खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ आहे ना मित्रांनो, की तुम्हाला क्रिकेटमध्ये चांगल्या बॉलरला आणि चांगल्या चेंडूना सन्मान द्यावाच लागतो. यस, यावेळेला जर आपण पाहिलं लेग स्टिकच्या बाहेर गतीमध्ये परिवर्तन केलं, अवे फ्रॉम दी बॉडी. हा बॉल फलंदाजाने सोडून दिला. जर आपण पाहिलं बॅटर नथनिलला पाहतोय, बॉल सोडू दिलाय, छेडछाणी केली नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मध्ये चेंडू फक्त आणि फक्त समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडनं चांगली फेकी झाली आहे. यस नो यस नो यस नो आणि शेवटच्या क्षणाला नो. फक्त आणि फक्त एकच धावेवरती समाधानी मानावं लागेल. 1 धावेने धावफलकेमध्ये झाले बाद. धावफलक जाऊन पोहोचलंय 7 धावा. बघा क्रिकेटमध्ये सातत्याने असं म्हणतात ना की हा क्रिकेटचा खेळ आपल्याला लढायला शिकवतो, पडायला शिकवतो, निर्णय घ्यायला शिकवतो. हरलात तरीही उंच भरारी घ्यायला शिकवतो आणि जिंकलात तरीही जमिनीवरती राहायला शिकवतो. म्हणून हा आज क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हा सर्वांना आवडणारा खेळ कोणता असेल ना तर हाच क्रिकेटचा खेळ. मग तो 1 षटकाचा असो, 2 षटकाचा असो, 10 षटकाचा असो किंवा 50 षटकांचा असो, सर्वांना आवडणारा खेळ कोणता असेल ना तर हाच टेनिस क्रिकेटचा खेळ. यावेळेला जर आपण पाहिलं लोअर फुल टॉसची हाताळणी केली होती आणि याही वेळेला लेगबायच्या स्वरूपाने ही एक धाव कन्वर्ट केली जाईल. फलंदाजी करत असताना संघ थोडासा कुठेतरी विजेंद्र 11 अडचणीत सापडला गेलाय. धावा येत नाहीयेत कारण सध्याच्या घडीला असं वाटलं होतं की पेट्रोल समाप्त होईल, पेट्रोल येणार नाहीये, मात्र पेट्रोल अजून देखील आहे आणि त्यामुळे धावा थोड्या काय नाही ना मात्र येत आहेत. धावसंख्येला बिझी ठेवण्याचं काम या दोन्ही बॅटरकडनं केलंय. मात्र या षटकामध्ये एखादा मोठा स्ट्रोक तो येणं तो बंधनकारकच असेल. हो दर्जेदार दर्जेदार देखनीय परफेक्ट ब्लॉक हॉल.
मात्र पंचांचा लेट पण थेट. इट्स अ वाईट बॉल. व्हाईट बॉलच्या संख्येने धावसंख्येमध्ये वाढ होते. 9 धावा. बघा क्रिकेटमध्ये सातत्याने तुम्हाला वाईट यॉर्करची उद्घोषणा ती करावी लागते आणि असं म्हणतात ना कि हवा के बिना हम जी नहीं सकते, पानी के बिना हम रह नहीं सकते. और अगर क्रिकेट में बल्लेबाजों की सिवाय बचना है ना तो यॉर्कर के सिवाय और गेंद हम नहीं कर नहीं सकते. आणि त्याच यॉर्करचा वापर केला. मात्र जी लाईन ऑफ ऍक्शन पंचांनी पाहिली ना ती थोडीशी भरकटलेली असावी आणि व्हाईट बॉलची यावेळेला सांगते केले. धावसंख्या जर आमचे स्कोर मित्र म्हणतात की 9 धावा आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने 2 कॅमेरे डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. यावेळी देखील अक्रॉस द बॅटने खेळण्याचा मनसुबा होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पॅट्रोलिंग व्यवस्थित झालंय तिथे. गोलंदाज जर आपण पाहिलं चेंडूच्या हाताने केलेत असताना थोडासा कुठेतरी धडपडला गेला तरी देखील आपला रिदम सोडला नाहीये. मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये जी धाव घ्यायचा विचार होता ना तिसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र यावेळेला बाद झालाय. म्हणून मित्रांनो कधी कधी तुम्हाला मनाच्या विपक्षात कारनामा करावा, कधी कधी तुम्हाला मनाच्या विपक्षात देखील काही गोष्टी जर गेल्या ना तर त्या स्वीकाराव्या लागतात. नाहीतर मग होतो तो खऱ्या अर्थाने ऍक्सिडेंट. आणि इथे तिसरी धाव घेत असताना ऍक्सिडेंट झालाय. फलंदाज बाद देखील झालाय. बघा धावसंख्याचा विचार केला तर 11 धावा नेल्सन आकडा. आणि हा 11 धावा क्रिकेट जगतामध्ये देखील खूप मोठा आहे. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या 2 संघांमध्ये मॅच होती. हा सामना 11 नोव्हेंबर 2011 रोजी खेळवला होता. या सामन्याला सुरुवात 11 वाजून 11 मिनिटांनी झाली आणि या सामन्यामध्ये टार्गेट देखील होता 111 धावेंचं. म्हणून हा 11 देखील आकडा खूप इम्पॉर्टंट आहे. इथनं 11 धावा तर तुम्ही 2 षटकामध्ये परिपूर्ण जमावल्या गेल्यात. आता 2 षटकामध्ये किती धावा येतील यावर मायबा प्रेक्षकांचं लक्ष देखील असेल. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार मिस्टर आशिष. पहिलाच बॉल. वा यावेळेला फिंगर रोल केलंय आणि फलंदाजाला मात्र इथे अडकवलं गेलंय. पहिलाच बॉल चाललाय डॉट बॉल. बघा सातत्याने या गोलंदाजाचं युनिट जर आपण पाहिलं ना सूरजला पाहिलं, नितेशला पाहिलं, त्यानंतर आशिष देखील आलाय. सातत्याने चांगली कामगिरी करतोय. आणि तुमच्या संघामध्ये जर डावकुरे हाताचे गोलंदाज असाल ना तर तुम्ही खऱ्या अर्थाने एखाद्या टुर्नामेंटमध्ये यशस्वीरित्या क्वालिफाय होऊ शकता. तुमच्या संघामध्ये फलंदाज असेल तर तुम्ही मॅच जिंकू शकता. मात्र गोलंदाजी युनिट चांगली असेल ना तर तुम्ही टुर्नामेंट जिंकू शकता. हो यावेळेला जर आपण पाहिलं पुढचा दरवाजा बंद केला आणि मागून मात्र चोरी झाली. राईट ऑन दी टार्गेट. फलंदाज होईल इथनं बाद. यस जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे फलंदाज बाद झाला त्याची जागा घेण्यासाठी नेक्स्ट बॅटर मिस्टर राहुल. आणि डेफिनेटली ते आपण राहुल गोंड यांचं देखील पाऊल लागले गेलेत या स्टेजवरती ज्याने मात्र कालच्या दिवसामध्ये आपला संघ क्वालिफाय झालाय. वा या वेळेला मात्र आल्या फलंदाजाला मोठ्या फटक्याचा मोह आवरता आलेला नाहीये आणि फलंदाज यावेळेला देखील शून्याचा चष्मा घालून आयाराम और गयाराम बाद.
यस आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा आशिष इज नाव ऑन हॅड्रिक. यस आपण पाहतो व्यासपीठावर मान्यवर खऱ्या अर्थाने राहुलजी गोंड, खऱ्या अर्थाने वसई बेनापट्टी या परिसरातील एक दिग्गज व्यक्तिमत्व ज्याने मात्र क्रिकेटच्या माध्यमातून आपलं नाव लौकिक केलंय. आज पालघर जिल्हा असो, ठाणे जिल्हा असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील असो, खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या जोरावरती त्याने आपलं नाव हे लौकिक केलंय. नक्कीच त्यांचा देखील शाही सन्मान होईल आणि कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघ देखील या 22 यार्डच्या मैदानाच्या या 22 यार्डच्या खेळपट्टीवरचा क्वालिफिकेशन तिकीट त्याने देखील पक्क केलंय. हो यावेळेला हॅट्रिकचा चान्स मात्र जेल सुटलाय. असं वाटलं की हा क्षेत्ररक्षक सकाळी अंघोळ करताना साबण आपल्या हातामध्ये घेऊन आलाय की काय. जेल झालाय इथनं ड्रॉप. धाव संख्या फक्त आणि फक्त 12 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज आपण आशिषला पाहतो ज्याने 4 चेंडू हाताळले गेले. धाव संख्या फक्त आणि फक्त एकच खर्च केले. म्हणजेच खऱ्या अर्थाने या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. मात्र असं म्हणतात ना की धावा जर आल्या नाही तर त्या तुम्हाला बनवाव्या लागतील. वा यावेळेला देखील खऱ्या अर्थाने चांगला चेंडू हाताळला होता. मात्र जर आपण पाहिलं तर वाईट बॉलची सांगता होते. हा लेग स्टिकच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू. यस रिव्ह्यूची मागणी केली. अंपायरच्या डिसिजनला थोडासा खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं असेल तर अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय गोलंदाजी करणाऱ्या टीमनी. वाईड आहे की नाही त्यासाठी धावसंख्येचा विचार केला तर कमी धावसंख्येवरती जमवले गेले. बारा धावा आपण पाहतोय. आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये व्हाईट बॉल साठी जो रिव्ह्यू घेतलाय. यस अंपायर्स कॉल असेल कारण की गोलंदाजी करत असताना गोलंदाज आहे ना तो त्याच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी चेंडूच्या लाईन मध्ये आलाय आणि त्यामुळे अंपायर डिसिजनचा फायनल वर जो ऑफिशियल पंच आहेत त्यांचा जो निर्णय आहे ना त्या निर्णयावरती तुम्हाला ठाम राहावं लागेल. व्हाईट बॉल. या व्हाईट बॉल मध्ये धावसंख्येमध्ये वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचला एकंदरीत 13. हॅलो 13 धावा आणि यावेळेला वा हॅलो 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 यावेळेला मात्र वाऱ्याच्या जोतावरती वाऱ्याच्या लाटांवरती सरळ चेंडूला फेकून दिलं गेलंय सीमारेषा पार षटकार. आणि क्रिकेटमध्ये वाक्य आहे ना वारा तेथेच मारा. याही वेळेला अक्रॉस द बॅटने खेळण्याचा मनसुबा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. चांगली फेकी होईल की काय. वा दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय करा आणि याही वेळेला एकाच धावेमध्ये समाधानी व्यक्त करावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त 3 षटकांच्या मदतीने 20 धावा. आता मात्र इथे थोडासा एक ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. एक सुमधुर गीताकडे आपण देखील बोलूया. एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा ऐकत राहा खऱ्या अर्थाने या मॅचचा थरार. जी मॅच आपण पाहतोय श्री विजय शेठ पाटील साहेब पुरस्कृत झुंजार स्पोर्ट्स नायगाव आयोजित स्वर्गवासी नमुना जमुना बिस्तूर सुतार चषक 2026. एक छोटासा ब्रेक आणि तुम्ही पाहत राहा ऐकत राहा. पोहोचले 20 धाबा. दोन्ही संघ आपण पाहतोय की विजेंद्र इलेव्हन संघ थोडासा अडचणीत सापडला गेलाय. मात्र असं म्हणतात ना ओमकार संघ आपण पाहतोय. ओमकार संघाची प्रथमतः फलंदाजी त्यांच्या वाटेला आले. धाव संख्या फक्त आणि फक्त त्यांनी जमा केल्यात एकंदरीत 20 धाबा. आता मात्र इथनं होते स्लॉग ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल. यावेळेला पहिलाच बॉल. वा
गार 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 फिरवलाय आणि सरळ चेंडूनी मात्र गलाभेट घेतले ती यस्त्यांची. यावेळेला दांडी दांडी गुल फलंदाज वरती जर एकंदरीत आपण पाहिलं तर 6 फलंदाज ते देखील बाद झाले आहेत. बघा आपण सुमधुर गीत ऐकलं विवेक शेलार आणि सध्याच्या घडीला चालू असलेली स्पर्धा ग्रामीण बिग बॅश आणि तिथे मात्र त्या क्रीडांगणामध्ये कुणगावच्या क्रीडांगणामध्ये तारे आलेत, सितारे मात्र उतरले गेलेत रात्रीच्या वेळेमध्ये. खऱ्या अर्थाने प्रत्येक संघ आपण पाहतोय ग्रामीण संघ आणि 2 आयकॉन. हो यावेळेला आल्या मोठा प्रहार पंचांकडे अपील लावड शाऊड अपील उचलून धरले. इथे मात्र करण सुतारणे आणि त्याच वेळेला फलंदाज मात्र यावेळेला केला गेलाय. या सलगचे 2 बॉल आणि 2 फलंदाज बाद. पुन्हा एकदा गोलंदाज इज नाव ऑन हॅड्रिक. हो यावेळेला लावड अँड शाऊड अपील मात्र बॅटचे स्निक एज हलकीशी कडा आणि याही वेळेला गोलंदाजाचे हॅड्रिक चुकले असंच म्हणावं लागेल. कारण आजच्या दिवसामध्ये समालोचन करत असताना एकंदरीत 3-4 गोलंदाज हे हॅड्रिक वरती आले होते, मात्र 4ही गोलंदाजाचे हॅड्रिक चुकले. धाव संख्या पुन्हा एकदा 1 धावेने वाढली गेले 21 धावा. जसं जसं जर आपण पाहिलं तर जशी स्पर्धा आफ्टरनून सेशन मध्ये येते ना तसा मात्र जो स्कोर कार्ड आहे ना तो खऱ्या अर्थाने थोडासा कमी होतोय. कारण मॉर्निंग सेशन मध्ये धावा कुठेतरी 50 प्लसच्या वरती जात होते, आता मात्र कुठेतरी 30च्या खालतीच होत असताना आपण पाहतोय. 21 धावा आपण पाहतोय. शेवटचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज संजयला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. ओहो याही वेळेला देही अस्तीवर जाऊन आदलणारा बॉल. मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये तो देखील सुरक्षितरित्या पोहोचला गेलाय. एक कंजूशी मारा, तिखट मारा आणि कधी कधी गोलंदाज म्हणून तुम्हाला चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागते आणि इथे मात्र एक गोलंदाज नाही तर 4चे 4ही गोलंदाज आपल्या संघासाठी व्हॉट अ फॅन्टास्टिक गोलंदाजी करतात. कारण एकंदरीत सूरजला पाहिलं, नितेशला पाहिलं, आशिषला पाहिलं आणि त्याची आता जागा घेण्यासाठी संजय. वा काय गोलंदाजी होते आणि या संघाची ही खऱ्या अर्थाने मजबूत भिंत आहे. याही वेळेला जर आपण पाहिलं मिस टायमिंग स्ट्रोक आहे, लोअर फुलटॉस बॉल, फलंदाज जज करू शकले नाहीये. ओमकार संघ थोडासा अडचणीत आला गेलाय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. एकंदरीत आता आपण पाहिलं 7 फलंदाज ते देखील बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये कांतेशला आपण पाहतोय. जर कांतेशनी एक षटकारासाठी 500 रुपये, एक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लाभला गेलंय आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. शेवटचा बॉल आणि शेवट गोड करणारा हा लाय 4 धाबेचा चौकार 4 धाबा.
चला सामना जिंकण्यासाठी 27 धावांचं आव्हान ठेवलंय ते ओमकार घास संघाने. विजेंद्र विण्या संघाला 24 चेंडू 27 धावा. जोडी पाठवायची आहे विजेंद्र विण्या संघाची. सामना जिंकण्यासाठी 27 धावा ठेवल्या. 24 चेंडू 27 धावा. चला प्रणित सुतार इकडे यायचं, त्वरित घाई करा. सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू 27 धावा करायच्या आहेत त्या विजेंद्र. सलामी जोडी उतरले ती नितेश आणि निलेश. तर सामन्याला सुरुवात करायच्या पंचांनी. यांच्यात जो संघ विजय होईल तो नक्कीच बिंदास संघाचा कर्णधार जिथे कुठे असेल त्यांनी प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन राहायचंय. बिंदास. त्याला 27 धावा करायच्या आहेत विजय 11 संघाला. आणि स्ट्राईकला आहेत ते निलेश लोखंडे आणि नॉन स्ट्राईकला ते नितेश भुजड आणि गोलंदाजीला ते राहुल कानन. चला पहिला चेंडू उंचावला चेंडू नक्कीच लॉंग लेगला चेंडू 1 चौकार. मोठा प्रहार 4 धावा. 4 धावाने श्रीगणेशा होत आहे तो विजेंद्र विण्या संघाचा. पुन्हा षटपी जोरदार मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते एक ते ओमकार संघाकडून. निश्चित एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली गेली ती 5.
नक्कीच धावसंख्या पोचली गेली आहे ती 5. आणि लेफ्ट हँड फलंदाज नितेश भुजड पुन्हा एकदा शॉर्ट पिचवर नक्कीच कव्हरला झेल होऊ शकतो आणि इथे एक गाडी बाद. अप्रतिम. बाद झालेला आहे तो गोल्डन डकचा शिकार झालेला आहे नितेश भुजड आणि नवीन फलंदाज आहे संजय घाटाळ. आणि नक्कीच त्यांना प्रसिद्धी आहे, गेल या नावाची प्रसिद्धी आहे आपल्या वसई तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा. तर राहुल याने अप्रतिम पहिल्या चेंडूमध्ये चौकार, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद. आणि पुन्हा एकदा जेल होता, जेल सुटला गेला बघा. स्वतः गोलंदाजच्या फॉलो थ्रू मध्ये जर झेल पकडला असता अप्रतिम जेल झाला असता आणि पुन्हा एकदा जीवदान दिलेलं आहे संजय यांना, जीवदान दिलेलं आहे. नक्कीच पुन्हा एकदा गोल्डन जेलचा शिकार हा खेळाडू झाला असता. चांगला फलंदाज आहे, मोठे फटके मारतो. आता जी टुर्नामेंट झाली महापौर चषक 2026 रोज चिमाजी आप्पा मैदानामध्ये अप्रतिम फलंदाजी बघायला मिळाली आहे फलंदाजाकडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या पोचली गेली आहे ती 6. त्या महापौर चषक 2026 मध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती संजय आणि आपला माताला धावसंख्या पोचली गेल्या 1 षटकानंतर 6. आणि आता घरात आहे 18 चेंडू 21 धावा. राहुल याने अप्रतिम गोलंदाजी केली आणि नक्कीच बाद सुद्धा झाला असा संजय घाटाल झेल होता, स्वतः गोलंदाजाला झेल सुटला गेला. आता सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू 21 धावा आणि संजय घाटाल आणि निलेश लोखंडे मैदानामध्ये आहेत आणि गोलंदाजीला येतात ते अनिल. आणि गोलंदाजीला ते अनिल लोखंडे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत आहेत. आपल्या सामन्याला सुरुवात करायची पंचांनी. अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडू.
ऑफलाईनला चेंडू हाताळला गेला. अनुभवी गोलंदाज आहेत अनिल लोखंडे, अनेक वर्षापासून खेळत आहेत ओमकार संघासाठी आणि नक्कीच अनुभव आहे. आणि ओमकार संघ हा फायनली संघ होता. पुन्हा एकदा नक्की तिथे मारलेला प्रहार केले आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. तक्ष यांचं एकच धावावर समाधान. धावसंख्या एकीने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 7. नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेला अनिल यांनी. पुन्हा एकदा चांगला चेंडू बघा. अनिल यांची कशी गोलंदाजी बघायला मिळते, कारण स्लोवर चेंडूचा जास्त प्रयोग करतात आपल्या गोलंदाजीमध्ये. निर्धाव चेंडू आणि हा फलंदाज निलेश लोखंडे खेळत आहेत. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू आणि हा येतोय नक्की चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अतिशय चांगला स्क्वेअर लेगला चेंडू मारला गेला आणि नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 15 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, चांगला प्रहार केला. बघूया किती धावा येतात आणि गाडी बाद. चला थँक्यू टू आणि चला सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 12 धावा. 12 चेंडू 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. विजेंद्र लेवण्या संघाला 12 चेंडू 12 गोलंदाजी त्याची तक्ष. आणि जोरदार अशी अपील. आणि नक्कीच लेग बाईचा पंच लेग बाईट दाखवता. लेग बाईट असेल तर लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. नक्कीच आमच्यामध्ये इथे भुईगाव येथील युवा स्टार संघाचे कर्णधार आणि संस्थापक विजय भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं कमिटीतर्फे हार्दिक स्वागत.
अतिशय चांगला चेंडू हाताळलेला होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगला प्लेसमेंट. नक्कीच चांगला खेळून काढलाय. निश्चित एक धाव पूर्ण. नक्कीच इथे दुसरी धाव होते का बघूया. आणि एकच धावर समाधान. धावसंख्या एकीने पुढे सारे धावसंख्या पोचली गेली ती 17. पुन्हा उंचांतवडा चेंडू. बघूया झेल होतो का. आणि झेल सुटला गेला इथे. आणि चौकार. थँक्यू डीजे. झेल होता. झेल पकडताना आला क्षेत्ररक्षणाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू. चांगला खेळून काढलेला आहे. आणि हा पण येतो 1 बाउंड चौकार. जुने जाग्याव माझी वाट हेरजो. पैजण होऊ देन तुला कंगन होऊ देन. केसात मलाय तुला गजरा होऊ देन. मिला येईन तुला नियाला येईन. जुने जाग्याव माझी वाट हेरजो. होय पोश्या ना घरा माहीत झाला तर तरी तू येच, मी वाट पाहतो. चला 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 2 धावा. चांगली फलंदाजी करतात बघा. झेल सुटला गेला संजय यांचा. आणि बॅक टू बॅक 2 चौकार लागले गेले. अतिशय चांगला चेंडू होता. आणि पंचांचा इशारा. षटक संपलेला आहे. आणि सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 6 चेंडू 2 धावा. धावसंख्या पोचली गेली ती 25. सामन्यासाठी 6 चेंडू 2 धावा. खट्ट्या तू आहेस फार ऐकस तू काय नाही. आया ना बाबा घरा मिलाय मी कशी येऊ. काय तुला सांगायचा कसा तुला म्हणवायचा. उद्या आपले मिलायचा आज नाही जमायचा. अगं नाही ना मला गमत. थँक्यू डीजे. चला गोलंदाजी राहते ते नंदू मेघोली. 6 चेंडू 2 धावा. बघूया किती धावा पण रोखूच्या किती चेंडू चा वापर केला तो 2 धावा करण्यासाठी. कारण नंदू मेघोली अतिशय चांगला चेंडू. चांगला खेळून काढला. निश्चित एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतो का बघूया. आणि गाडी बाद. आठवये तुझा रोजच माल. तुला नांगायची घाई फार झाली माल. मी फोन करीन तुला पटकन उचल. कोण नांग. आणि नवीन फुलान गेला अभिजित. 5 चेंडू 1 धाव.
नक्कीच चांगला चेंडू आणि नक्कीच सामना विजय झाला. विजेंद्र 11 विजय संघाचा अभिनंदन, हारल्या संघाचं कौतुक. तरी माझ्याशी गोठ तू करजो, विचार करजो मग आम्हाला सांगजो, जुने जाग्यावर मला मिलायचो. होश्या दिवसाचीच भेटू, रातचे तर नाही जमू. ह्या खेळ विजय आणि या मॅचचा मॅनकरी ठरलाय 9 चेंडू 11 धावा पटकावल्या गेल्या आणि आपल्या षटकामध्ये 2 गडी सुद्धा बाद केले आणि तो ठरलाय संजय घाटाल. जोरदार टाळ्या संजय घाटाल साठी. ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आणि मेडल त्यांना प्रदान करतील आमचे झुंजार स्पोर्ट्सचे अष्टपैलू खेळाडू, ते म्हणजे प्रवीणजी सुतार साहेब.